आई काय काय झालं? शांत शांत हो शांत हो. तू फोनवरती मला खूप पॅनिक साऊंड करत होतीस. ऋषी काम ना तू बस आणि बस 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 शांत शांत शांत. डॉक्टरांनी काय सांगितलंय? टेन्शन नाही घ्यायचंय आपल्याला. ऋषी हे बघ मला ना मला तुला काही सांगायचंय. हो हो तू बोल बोल. ऐक माझं. तुला जर का रिधिमाच्या पेरेंट्सनी प्रेशर टाकलं असेल ना तर टेन्शन घेऊ नको. मी बोलतो त्यांच्याशी. तू पॅनिक होऊ नकोस, कळलं? नाही ऋषी हे बघ. हे रेश, तुम्ही इथे? हो, तसंच महत्वाचं काम होतं म्हणून आलो. हे काय चाललंय? या तिघी एकत्र इथे? पण आईंना तर या तिघी अजिबात आवडत नाही. आई स्वतःहून यांना बोलवणं शक्यच नाही. मग ह्या अशा अचानक इथे कशा काय आल्या? आणि एवढे खुश का दिसतायत या? मी आत येऊ ना? मी पण काय विचारते, आत आलेच आहे. गुड इव्हनिंग आंटी. ऋषी, कसा आहेस तू? काय झालं, जेवत नाहीयेस का व्यवस्थित? अरे चेहरा किती उतरलाय तुझा. आता जरा काळजी घ्यायची हा, हो की नाही ग? हो. आणि काय नुसती उभी काय राहिलीस? रिशच्या आवडीची मिठाई आणलीस ना तू. दे, तू भरव त्याला. अगं बाई, लाजली आमची मुलगी, लाजली. बरं आण, मीच देते. मीच भरवते माझ्या हाताने. एक एक मिनिट. काय काय सुरू आहे? कसली मिठाई आहे ही? अरे असं काय करतोयस? आधी तोंड गोड कर बरं. मी सांगते तुला, सांगते. नंतर तुझी आई तुला सगळं समजावून सांगेलच. पण म्हटलं आधी आपण जाऊन तोंड गोड करावं. आणि का? अगं नको. इट्स ओके. अगं अगं नयनतारा, तू काय तिथे उभी आहेस? ये भरविला. आत्ता काय बाबा, आमच्यापेक्षा तुझाच तिच्यावर जास्त अधिकार असणार आहे, हो ना? काय ग? आई तू हे काय सुरू आहे? तू मला काही सांगणार आहेस की नाही? एक महत्वाचं काम सोडून आलोय मी. तू सांगणार नसशील ना तर निघतो मी. अरे थांब, असं काय? कुठे निघालास? आजच्या दिवसाचं, आजच्या इतकं महत्वाचं दुसरं कुठलं काम असूच शकत नाही. टुडे इज युअर डे. परफेक्ट. आजचा दिवस तुझा आहे. काय ऋषी, आजचा दिवस तुझा? काय आहे काय स्पेशल? काय म्हणताय कामिनी आजी? आज सहजच आलात की काही विशेष कारण आहे? हो, तसं सहज म्हणजे नाही, तसं सहज नाही, तसं थोडं विशेषच आहे. म्हणूनच मी इथे आले. म्हटलं तुम्हा सगळ्यांचं तोंड गोड करावं म्हणून. कारण मी आणि तारानी, ओ तारा म्हणजे तुमची मम्मा, मी कधी कधी प्रेमाने तिला तारा म्हणते, तर नयनताराने आणि मी एक आनंदाची गोष्ट करायची ठरवलेली आहे. कदाचित तिने तुम्हाला कोणाला सांगितलेली नसेल, है ना? तर म्हटलं आपणच जाऊन सांगावं. आमच्या अनिकाचं लग्न ठरलंय. अनिकाचं लग्न?
अरे बापरे. हा म्हणजे अरे वा, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स अनिका. सो खुश झालं की काय? नवरा मुलगा आहे तरी कोण? अरे असं काय? हा काय आपला ऋषी. अगो बाई, सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आश्चर्याचा एकदम धक्का बसलाय. पाहिलंच नाही अंतरा. तरी मी तुला सांगितलं होतं की तू घरातल्या सगळ्यांना सांग म्हणून. तू सांगितलं नाहीस आणि म्हणून मग असा हा धक्का बसला. ठीक आहे, आनंदाचा धक्का आहे, त्यामुळे तुम्ही व्हाल यातनं, स्थिरावाल. मग काय, आता आमची महाजनांच्या घरची मुलगी होणार असून या तुमच्या घरची. आता हे ऋषी सर कुठे गेलं? चांगला अर्धा तास झाला वाट बघायला. हाक मारली तर मागं वळून बी बघितलं नाही. काय तर काम आलं असेल काय? का काय विसरलं म्हणून गेलं? आता कसं कळायचं? सगळं ठीक असेल ना? हो, काय करू? आणत थोडा वेळ वाट बघू का जाऊ परत हॉस्टेलला? नाही, नको. आता त्यांनी स्वतःहून बोलवले म्हणल्यावर येतीलच. काय तर कामात अडकले असतील, येतील. अरे एवढं धक्का बसण्यासारखं काय आहे याच्यात? अनिका, तू कशाला उभी आहेस? बस ना, तू तुझंच घर आहे. आणि बरं, मी सगळ्यांना मिठाई देते. आणि आई हे काय चाललंय सगळं? तू ऋषीचं लग्न ठरवलंस आणि तेही असं अचानक? आई काय सुरू आहे सगळं? कोणी घेतला हा निर्णय? आणि बाबांना हा सगळा प्रकार माहिती आहे का? काय काय कशाला तिच्यावर एवढा प्रश्नांचा भडीमार करताय? हा, किती प्रश्न? थांबा जरा, उसत घे. तू आधी पेढा घे बरं. पेढा घे आणि तोंड गोड कर. घे, अरे घे घे घे, तोंड गोड कर. दमून आलायस. राधिका,